हॅलो नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ना शेवग्याची शेंगीची भाजी करणार आहोत. इथे मी शेवग्याची शेंग घेतली बघा. ही अर्धा किलो शेवग्याची शेंगी माझ्याकडे धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि भिजाई घातली पाण्यामध्ये. आता आपण त्यामध्ये ना लागणार साहित्य पाहू. कोथिंबीर घेतली मी. कोथिंबीर मग धुवून पाण्यात भिजाई ठेवली. ती स्वच्छ धुवून घ्यायला आहोत. आता कांदा टाकला भाजायला. 2 ते 3 कांदे चिरून घेतले, ते भाजायला टाकलेत. शेंगदाणे, जरा कांदा लसूण मसाला, मीठ, धना जिरा पावडर, खोबरं, आलं आणि लसूण हे घेतले. आता मी आता आपण कांदा भाजायला टाकला 2-3 कांदे. त्यामुळेच आपण लसूण पण टाकूया भाजायला. लसूण पण भाजून घेऊ आपण. आता आपण ह्यामध्ये खोबरं पण टाकणार आहोत किसून. खोबरं किसून टाकायचं ह्यामध्ये. हे पाहता आपलं कांदा खोबरं कसं भाजले. आता आपण ह्यामध्येच ना धना जिरा पावडर टाकूया. शेवट टाकायचे, ते लगेच भाजलं ते लगेच धूर निघतो त्याचं. आता आपण गॅस बंद करू आणि हे काढून घेऊया. आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे टाकू भाजायला. शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे आलं आपण बारीक चिरून घेऊया वाटणामध्ये. हे पाहता आपले शेंगदाणे पण भाजले. आता आपण शेंगदाणे पण काढून घेऊ. आपण मिक्सरमध्ये हे वाटायचं आहे. आपण शेंगदाणे महागणं वाटायचे सगळ्यात शेवटी. आबडधोबडच वाटायचं शेंगदाणे. बाकीचं बारीक वाटू, शेंगदाणे आबडधोबड वाटूया. आता मी हे सगळं मिक्सरमधून वाटून घेते. हे पहा आता मी ना हे केले, वाटून घेतले बारीक. आता आपण हे परतून घेऊ. आता मी हे कढई गरम करायला ठेवली. आता मी ह्यामध्ये 3 पळ्या तेल टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. जिरी मोहरीची फोडणी देऊया आपण ह्याला. जिरी टाकू, मोहरी टाकू आधी. जिरे टाकू. फोडणीला आपण मेथी दाणे पण टाकू शकतो बारीक वाटून. पण मेथी दाणे माझ्याकडे संपलेत आता, त्यामुळे डायरेक्ट आता हळद टाकते. थोडंसं हिंग टाकते आणि आपण आता हे तसंच फोडणीला टाकूया सगळं आता मसाला बारीक केलेला. हा मसाला आपण चांगला तेल सुटोस तर परतून घेऊ. चांगला तेल सुटोस तर हा आपल्याला परतायचा आहे. आता हे पहा, आता हे तेल सुटायला लागले. त्याला 5 मिनटं लागले परतून घ्यायला मला. 5 मिनटं मी हे परतत होते मसाला. आता आपण ह्यामध्ये शेंग टाकू. हे पाहता ही शेंग मी स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतली आणि तूर डाळ टाकली. मी शेंगमध्ये मी नेहमी तूर डाळ टाकते. तो डाळीमुळे चांगली चव येते भाजीला. आता बघा हे तेल सुटले चांगलं मसाल्याला. आता आपण ह्याला फोडणी देऊया. याची हे टाकू. आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं. शेंग जरा परतून घ्यायची मसाल्यामध्ये चांगली. असं तूर डाळीमुळे चांगली चव येते भाजीला.
सांबर टाईप लागते आपली भाजी. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. आपल्याला जेवढा रस्सा करायचा ना तेवढं आपण गरम पाणी ओतू ह्यामध्ये. आता हे पहा, आता मी ह्यात गरम पाणी ओतते. आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं आपण गरम पाणी ओतायचं त्यामध्ये. आता हे ना मंद आचेवर शिजून द्यायची शेंग. थोडं रस्सा पण आटून द्यायचा. थोडं रस्सा आटल्यानंतर भाजी चांगली लागते, तरी पण उतरते. थोडं आटून द्यायचं पाणी त्यामधलं. आता हे झाकण ठेवून शिजायला ठेवायची अशी. हे पहा, आता आपली शेंग ही तयार झाली शिजून. आता मी हे काढून घेणार आहे.